गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अल्जेब्रा आणि ट्रिग्नोमेट्रीच्या नवीन युनिटवर आहोत आपण आज, ज्याचं टायटल आहे लिनियर इक्वेशन्स. 2 युनिट आपले संपलेले आहेत आणि आज आपण तिसरा युनिट सुरू करणार आहोत आणि लेक्चर नंबर आहे आपला 38. त्यामध्ये आर्टिकल 11.32 डेफिनेशन्स. कन्सिडर अ सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n अननोन्स. n लिनियर इक्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ अननोन सुद्धा nच आहे, x1 x2 अप टू xn. मग ते n लिनियर इक्वेशन्स कोणते आहेत? दॅट इज a11 x1 प्लस a12 x2 प्लस डॉट 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 प्लस a1n xn विच इज इक्वल टू b1. a21 x1 प्लस a22 x2 प्लस डॉट 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 प्लस a2n xn विच इज इक्वल टू b2. डॉट 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 am1 x1 प्लस am2 x2 प्लस डॉट 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 प्लस amn xn विच इज इक्वल टू bm. m लिनियर इक्वेशन्स आहेत आणि n अननोन्स आहेत. आपण चुकून n लिनियर इक्वेशन्स म्हटलं होतं. सो नंबर ऑफ लिनियर इक्वेशन इज 1 2 अप टू m. That means m linear equation आणि number of unknowns are n, that is x1 x2 up to xn. याला या सेट ऑफ इक्वेशनला नंबर 1 म्हणू आपण, in which the coefficients a i j and the constant terms bi, right hand side ला b1 b2 up to bm, I varies from 1 to m, are from a fixed number field capital F. This capital F will be the field of rationals असू शकते, रियल्स असू शकते किंवा कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा असू शकते. By a solution of the system 1, we mean an order n tuple alpha is equal to bracket मध्ये alpha 1 alpha 2 up to alpha n of elements of capital F if on substituting x1 is equal to alpha 1, x2 is equal to alpha 2 up to xn is equal to alpha n. All the m equations in one. So from this to this, how many equations? M equations. All the m equations in one are simultaneously satisfied. जे की तुम्ही हायस्कूल लेवलला एक सामायिक समीकरण सायमल्टेनियस इक्वेशन शिकलेले आहात. त्यामध्ये तुम्ही 2x प्लस 3y इज इक्वल टू 5 मायनस x प्लस 9y इज इक्वल टू 6 हे सायमल्टेनियस इक्वेशन, याच्यामध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज तुम्ही काढायची. हे x आणि y ची व्हॅल्यूज जर आपण करस्पॉन्डिंग इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट केलं तर ते सॅटिस्फाय व्हायचं आणि जर सॅटिस्फाय झालं तर आपण काढलेल्या x आणि y च्या व्हॅल्यूज या करेक्ट आहेत. तसंच इथे जे काही आपण व्हॅल्यूज काढणार आहोत x1 टू xn, हे काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. आणि जर सॅटिस्फाय झालं ते तर आपण काढलेल्या व्हॅल्यू ह्या बरोबर आहे असं आपण समजू. When the system has a solution, it is said to be consistent. जर एखाद्या सेट ऑफ इक्वेशनचं सिस्टमचं
सोल्युशन जर मिळत असेल तर त्याला आपण कन्सिस्टंट म्हणणार आहोत, सातत्य. वेन द सिस्टम हॅज ए सोल्युशन, जर सोल्युशन असेल तर इट इज सेड टू बी कन्सिस्टंट. आणि जर नसेल तर अर्थातच इनकन्सिस्टंट. अदरवाईज द सिस्टम इज सेड टू बी इनकन्सिस्टंट. जर सोल्युशन मिळत नसेल तर त्या सिस्टमला आपल्याला इनकन्सिस्टंट म्हणावं लागेल. द सेट ऑफ ऑल सोल्युशन्स ऑफ ए कन्सिस्टंट सिस्टम, द सेट ऑफ ऑल सोल्युशन्स ऑफ ए कन्सिस्टंट सिस्टम इज कॉल्ड द सोल्युशन सेट ऑफ द सिस्टम आपण म्हणू शकतो. If bi dash s are 0, then the system 1 called homogeneous system. आता जे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपले m लिनियर इक्वेशन्स आहेत आणि n अननोन x1 to xn आहे, त्यामध्ये राईट हँड साइडला जे आहे b1 b2 अप टू bm हे जर 0 असतील तर आपल्याला इक्वेशन 1 चं कन्वर्शन कशामध्ये होईल? a11 x1 प्लस a12 x2 प्लस डॉट 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 प्लस a1n xn which is equal to 0. a21 x1 प्लस a22 x2 प्लस डॉट 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 प्लस a2n xn which is equal to 0. डॉट 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 am1 x1 plus am2 x2 plus dot 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 plus amn xn which is equal to 0. म्हणजे राईट हँड साइडला जे b1 b2 अप टू bm होतं m इक्वेशनचं, लिनियर m इक्वेशनचं, ते जर 0 असतील तर त्या सेट ऑफ लिनियर इक्वेशनला आपल्याला होमोजिनियस सिस्टम म्हणता येईल. आणि जर b1 to bm नॉट इक्वल टू 0 असेल, व्हॉट एव्हर द व्हॅल्यूज, न्यूमरिकल व्हॅल्यूज असतील, तर आपल्याला त्या सिस्टम ऑफ इक्वेशनला नॉन होमोजिनियस सिस्टम म्हणता येईल, जे की इथं म्हटलेलं आहे. अदरवाईज नॉन होमोजिनियस सिस्टम म्हणजे 0 नसतील तर नॉन होमोजिनियस सिस्टम आणि राईट हँड साइडला 0 असतील तर होमोजिनियस सिस्टम. Observe that a homogeneous system always has x1 is equal to 0, x2 is equal to 0, dot dot dot, xn is equal to 0 as a solution. आता जर x1 0 घेतला, x2 0 घेतला, अप टू xn 0 घेतलं तर काय होईल? हो, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड 0 इज इक्वल टू 0 होईल, म्हणजे सॅटिस्फाईड होईल. आणि त्या इक्वेशनला आपल्याला म्हणजे असं म्हणता येईल, सो ए होमोजिनियस सिस्टम इज ऑलवेज कन्सिस्टंट. म्हणजे होमोजिनियस सिस्टम हे जे इक्वेशन आहे आणि जर तुमचं सोल्युशन x1 टू xn 0 असेल तर ते कन्सिस्टंट असणार. आणि याला द सोल्युशन x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू dot 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 is equal to xn which is equal to 0 is called the trivial solution of the system म्हणतात. ट्रिव्हियल सोल्युशन ऑफ द सिस्टम कशाला म्हणतात? जर x1 is equal to x2 up to xn is equal to 0 जर असेल तर. अशा टाईपचे वाक्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप येऊ शकते. म्हणजे द सोल्युशन x1 is equal to x2 is equal to dot 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 xn is equal to 0 is called the fill in the blanks solution of the system. इथे तुम्हाला खाली ऑप्शन ट्रिव्हियल असेल ते त्याचं उत्तर असेल. सोबतच if bi dash s are 0 then the system 1 called रिकामी जागा system, homogeneous system. If bi dash s are not 0 then the system 1 is called
फिल इन द ब्लँक्स, नॉन होमोजिनियस सिस्टम. अशा पद्धतीचं ऑब्जेक्टिव्ह टाईप येऊ शकतात. सो we can write the system 1 in the matrix notation as matrix form मध्ये A11, A12, A13 up to A1n, A21, A22, A23 up to A2n, dot dot dot, AM1, AM2, AM3 up to AMN. याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ द मॅट्रिक्स. म्हणजे जे x1 to xn अननोन आहेत व्हेरिएबल, त्याचे कोएफिशियंट्स आहेत ते याला म्हणतात कोएफिशियंट ऑफ द मॅट्रिक्स. x1, x2 अप टू xn हे आपल्याला अननोन दिलेले असतात, ते आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. विच इज इक्वल टू b1, b2, bm. राईट हँड साइडला जे कॉन्स्टंट टर्म आहे ते आहे. यालाच मॅट्रिक्स मध्ये असं लिहितात ऑर ए कॅपिटल एक्स विच इज इक्वल टू बी. याचाच अर्थ काय झाला हो, वेअर कॅपिटल ए इज इक्वल टू A11, A12 अप टू A1n, A21, A22 अप टू A2n, डॉट डॉट डॉट, AM1, AM2 अप टू AMN. हे झाली ए ची किंमत आणि याला विच इज द कोएफिशियंट मॅट्रिक्स म्हणता येईल. कॅपिटल एक्स म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये x1, x2 अप टू xn अँड कॅपिटल बी मीन्स राईट हँड साइडला विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये b1, b2 अप टू bm. BI-S चा अर्थ b1, b2 अप टू bm किंवा 1 to m. I varies from 1 to m. हे झालं मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहितात. ए म्हणजे काय, कॅपिटल एक्स म्हणजे काय, कॅपिटल बी म्हणजे काय. फॉर द सिस्टम 1, वी मे कन्सिडर द मॅट्रिक्स A2 डॉट बी. म्हणजे याला सच दॅट म्हणता येईल, याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स सुद्धा म्हणतात. ब्रॅकेट मध्ये A2 डॉट बी याला काय म्हणतात, ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ए सच दॅट बी म्हणता येईल. आता ए म्हणजे काय आहे, कोएफिशियंट मॅट्रिक्स आहे. ते काय आहे, A11, A12 अप टू A1n, A21, A22 अप टू A2n, डॉट डॉट डॉट, AM1, AM2 अप टू AMN. आणि हे जे सच दॅट आहे त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू जे आहे ते B1, B2 अप टू bm, each row of which corresponds to an equation 1. तर मित्र हो, आज आपण इथेच थांबणार आहोत, परंतु याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये जे आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत त्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला सोल्युशन असेल, कोणाला युनिक सोल्युशन असेल, कोणत्या सिस्टम ऑफ इक्वेशन्सला नो सोल्युशन्स असेल आणि कुठल्या सिस्टम ऑफ इक्वेशनला इनफायनाईट नंबर ऑफ सोल्युशन असेल. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये बघा, एखाद्या प्रॉब्लेमला सोल्युशन नसतं, एखाद्या प्रॉब्लेमला एकच सोल्युशन असतं, परंतु एखाद्या प्रॉब्लेमला अनेक सोल्युशन असतात. तर हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. आज इथेच थांबू. धन्यवाद.